राजकीय विषमता. आमदाराचा मुलगा आमदार झाला पाहिजे ही राजकीय विषमता आहे. सामाजिक विषमता जी होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखून घेतली होती. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळामध्ये सामाजिक विषमता दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांना, आम समाजातील नागरिकांना, इतर वर्गांना आणि महिलांना शिक्षणाची आवश्यकता आहे याचा वर्म ओळखला, म्हणून शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं आणि शिक्षण उपलब्ध करून दिलं. विद्याविना मती गेली हा सिद्धांत मांडला आणि त्यामुळे त्या काळामध्ये ज्या आताच्या युगामध्ये 100-150 वर्षापूर्वी आता या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून असा एक शोध लागला आहे की राजकीय विषमता वर डोकं काढत आहे. आमदाराचा मुलगा आमदार झाला पाहिजे ही राजकीय विषमता आहे, घराणेशाही आहे, परिवारवाद आहे. ह्याने आम समाजातील नागरिकांना राजकारणापासून बाहेर ठेवण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे. हे षडयंत्र सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर ओळखलं गेलं आहे आणि ही राजकीय विषमता दूर करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने क्रांतिकारक पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. आम समाजातील उमेदवारांना अल्प खर्चात निवडून आणण्याचा हा जो इतिहास घडवायचा आहे, तरच ही राजकीय विषमता दूर होईल. कारण आता बारामती आणि राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुका लागल्या आहेत. त्यामध्ये पण हा राजकीय विषमतेचा विषय आला आहे आणि हा जनरल निवडणुकीमध्ये पण उत्कर्षाने, प्रकर्षाने जाणवत आहे आणि हे राजकीय पक्ष याला खत पाणी घालीत आहेत. आमदार मेला तर सहानुभूती दाखवायची आणि त्याच्या मुलाला उमेदवारी द्यायची. याच्यामुळे आम समाजातील नागरिक आपोआप राजकीय पारतंत्र्यात ढकलत चालला आहे. म्हणून आम समाजातील सुशिक्षित, इमानदार, टॅलेंटेड, स्वाभिमानी नागरिकांना सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन करण्यात आलं आहे की जागा हो आणि ही राजकीय विषमता हटवण्यासाठी सैनिक समाज पार्टीबरोबर आलाच पाहिजे. इट कंपल्सरी. कारण ह्या राजकीय विषमतेमुळे आपण समाज हा राजकीय पारतंत्र्यात चालला आहे आणि त्याला दूर करावं लागेल, त्याला बाहेर काढावं लागेल, तरच हा तरुण खरी स्वातंत्र्याची लढाई जिंकण्याचं श्रेय घेऊ शकतो. आणि यासाठी 2029च्या जनरल इलेक्शनची तयारी आता सुरू केली आहे. या बारामती आणि राहुरी मतदारसंघामध्येच आमचे तुकाराम दफल सारखे सदाबहार उमेदवार निवडून आणून शुभारंभ करायचा आहे, दमदार सुरुवात करायची आहे. आणि ही राजकीय विषमता आम समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचायची आहे. आम समाजातील नागरिक या विषयावर जागृत करायचा आहे आणि जागृत होत चालला आहे. कारण या राजकीय विषमतेमुळे अडाणी अल्पशिक्षित लोकांचा राजकारणात भरणा होत चालला आहे. त्यामुळे हा राजकीय विषमता हटवणं गरजेचं आहे आणि त्याचं नोशन सैनिक समाज पार्टीने आम समाजातील सुशिक्षित नागरिकांपर्यंत पोहोचवलं आहे. म्हणून आम समाजातील सुशिक्षित नागरिक धडाधड सैनिक समाज पार्टीमध्ये सामील होत चालला आहे. अनेक डॉक्टर, इंजिनियरचे फोन येतात आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा त्यांचा सल्ला आहे आणि धैर्यवान होतात. सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला नागरिक धैर्यवान आहे. पहिलाच त्याचं नोशन क्लिअर आहे. राजकारणामध्ये चाललेल्या उमेदवारापेक्षा आपण सुशिक्षित आहोत, आपण टॅलेंटेड आहोत आणि आपण प्रतिभावान आहोत याची जाणीव तरुणांना करून दिलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं ह्या बौद्धिक आंदोलनामध्ये मॅक्झिमम क्वालिफाईड आणि इंटेलिजंट लोकांचा भरणा होत चालला आहे आणि त्यामुळे ही राजकीय विषमता हटवण्यासाठी
सैनिक समाज पार्टी कटिबद्ध आहे आणि सैनिक समाज पार्टीने सुरू केलं आहे आणि संपूर्ण समाजातील सुशिक्षित नागरिक या सैनिक समाज पार्टीच्या या राजकीय विषमता हटवण्याच्या बौद्धिक आंदोलनामध्ये सामील होत चालले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांचे, सुशिक्षित नागरिकांचे, सज्जन नागरिकांचे, जागृत नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.